नमो नमः अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति भारताचे महान शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। जगदीश चंद्र बोस यांनी बिनतारी शोध मार्कोनीच्याही अगोदर लावले होते। काही प्राध्यापक मंडळी शास्त्रीय चर्चा करीत रस्त्याच्या कडेने जात होती। त्यांच्या तोंडून वरील धाडसाचे उद्गार ऐकल्यावर मी जरा त्यांच्या जवळूनच चालू लागलो। त्यांच्या चर्चेत भाग घेण्यात जर माझा जात्यभिमान असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे। भारताला केवळ अध्यात्मातच नव्हे तर पदार्थ विज्ञानशास्त्रात सुद्धा अग्रेसर राहता येते हे सप्रमाण सिद्ध करण्याच्या बाबतीत मला फार कुतूहल होते। हे मी कबूल करतो। म्हणजे आपले म्हणणे तरी काय साहेब? प्राध्यापकांनी मेहरबानी करून आपले म्हणणे स्पष्ट केले। ते म्हणाले, बिनतारी संयोजक व विद्युल्लहरींचे वक्रीभवन दर्शविणारे यंत्र बोस यांनीच प्रथम शोधून काढले। पण ह्या भारतीय शास्त्रज्ञाने आपल्या शोधाचे बाजारी मूल्यमापन केले नाही। त्यांनी अल्पावधीतच आपल्या संशोधनाची दिशा निर्जीव जगताकडून सजीव जगताकडे वळवली। वनस्पतीशास्त्रातील त्यांचे क्रांतिकारक शोध पदार्थ विज्ञानशास्त्रातील त्यांच्या मूलगामी शोधाहूनही वरचढ आहेत। या खुलाशाबद्दल मी त्यांचे सौजन्यपूर्वक आभार मानले। ते आणखी असे म्हणाले, ते विख्यात शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये माझे सहाध्यापक आहेत। दुसऱ्याच दिवशी मी या महर्षीच्या घरी गेलो। त्यांचे घर आमच्या घराजवळच होते। दूरनच का होईना पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल बरेच दिवस आदर होता। गंभीर मुद्रेच्या सेवानिवृत्त झालेल्या त्या वनस्पतीशास्त्रज्ञांनी माझे सौजन्यपूर्वक स्वागत केले। त्यांचे वय 50च्या आसपास असावे। त्यांचे व्यक्तिमत्व रुबाबदार असून शरीराने ते सुदृढ होते। त्यांचा केशभार विपुल असून भालप्रदेश विशाल होता आणि डोळ्यांमध्ये स्वप्नाळू झाक होती। त्यांच्या आवाजातील अचूकपणा त्यांच्या आजीव शास्त्रीय सवयींचा निर्देशक होता। पश्चिमेकडील शास्त्रीय संस्थांच्या परीक्षणाच्या मोहिमेवरून मी नुकताच परत आलो आहे। जीवमात्रामधील अभेद्य अशी एकता दर्शविणारे जे यंत्र मी शोधून काढले आहे त्या यंत्राच्या बाबतीत त्या संस्थांच्या सभासदांनी फार कुतूहल दर्शविले। बोस क्रेस्कोग्राफ एका कोटीच्या पटीचे विशालत्व दाखवू शकते, पण या यंत्राने जीवशास्त्रातील संशोधनाला एक चैतन्य आणून दिले आहे। क्रेस्कोग्राफच्या शोधाने निरीक्षणाला अमर्याद क्षेत्र खुले करून दिले आहे। व्यक्तिनिरपेक्ष अशा शास्त्रीय ज्ञानाच्या बाहूंनी पूर्व व पश्चिम यांचे मिलन सत्वर घडवून आणण्याच्या बाबतीत आपण पुष्कळच कार्य केले आहे साहेब। माझे अध्ययन केम्ब्रिजला झाले। सगळे सिद्धांत काटेकोर प्रयोग पद्धतीने तपासून घेऊन मगच ते मांडणे ही पाश्चिमात्यांची पद्धत किती प्रशंसनीय आहे। ही प्रायोगिक पद्धत व आम्हा पौर्वात्यांचा जणू जन्मजात वारसा असलेले अंतर्निरीक्षणाचे वरदान ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत। ह्या दोन्ही साधनांचा उपयोग करून आतापर्यंत काहीही संदेश जेथून मिळू शकला नाही अशा निसर्गाच्या राज्यातील रहस्ये मी उघडी करून दाखविली आहेत। माझ्या क्रेस्कोग्राफच्या मदतीने तयार केलेले बोलके तक्ते हे वनस्पतींमध्ये सुद्धा भावनाशील मज्जासंस्था असून त्यांना सुद्धा विविध प्रकारच्या भावना आहेत हे अगदी शंकेखोर माणसांना सुद्धा सप्रमाण सिद्ध करून दाखवितात। प्राण्यांच्या प्रमाणे वनस्पतीसुद्धा प्रेम, द्वेष, आनंद, भीती, सुख, दुःख, क्रोध, मोह आणि अशाच दुसऱ्या असंख्य भावनांच्या बाबतीत तितक्याच व्यापक प्रमाणात संवेदनाशील आहेत। प्रोफेसर साहेब, आपण संशोधन करण्यापूर्वी सर्व सृष्टीतील जीवमात्रामध्ये एक विलक्षण प्रकारचे वाहणारे कंपनात्मक जीवन म्हणजे केवळ कविकल्पनाच होती। माझ्या माहितीतला एक साधू पुरुष कधीच फुले तोडीत नसे। तो म्हणे, गुलाबाचे फूल त्या झाडाच्या सौंदर्याच्या गर्वाचे प्रतीक जणू। मी त्या झाडापासून हिरावून घेऊ काय? मी अशा उद्दामपणाने त्याचा ठेवा हिरावून घेऊन त्याच्या मोठेपणाच्या अभिमानाला डिचवू काय? त्या साधूचे हे सहानुभूती व्यक्त करणारे शब्द आपण आपल्या संशोधनाने शब्दशः खरे करून दाखविले आहेत। कवीला सत्य कळलेले असते, पण शास्त्रीय संशोधक तेच ओबडधोबड पद्धतीने शोधून काढतो। तू एखादी दिवशी माझ्या प्रयोगशाळेत ये आणि क्रेस्कोग्राफची असंदिग्ध प्रमाणसिद्धता पाहून घे। कृतज्ञतापूर्वक मी आमंत्रण स्वीकारले आणि तेथून निघालो।
त्यानंतर काही दिवसांनी मला कळले की ते वनस्पती शास्त्रज्ञ प्रेसिडेन्सी कॉलेज सोडून गेले व ते कलकत्त्याला एक संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या विचारात आहेत. ज्यावेळी बोस इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले त्यावेळी प्रतिष्ठापनेच्या समारंभाला मी गेलो होतो. आवारामध्ये शेकडो उत्साही लोक इकडे तिकडे हिंडत होते. शास्त्रीय ज्ञानाच्या त्या अभिनव केंद्रामध्ये जे कलाकौशल्य व जी आध्यात्मिक प्रतीकता मला आढळून आली त्यामुळे मी मुग्ध झालो. त्या केंद्रगृहाचे महाद्वार हे एका दूर ठिकाणच्या शतकापूर्वीच्या मंदिराच्या अवशेषांपासून तयार झालेले होते. कमळाकार कारंजाच्या पाठीमागे हातात दीपज्योत धरलेली अशी एक स्त्रीची प्रतिमा होती. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला एक अमर ज्योतिशिखाधारी म्हणून जे आदरणीय स्थान आहे त्याची ही प्रतिमा द्योतक होती. बागेमध्ये एक लहानसे मंदिर होते व ते ह्या दृश्य जगतापलीकडील नितांत शुद्ध अशा बुद्धिनिष्ठ अंतर्ज्ञानाला अर्पण केलेले होते. व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती, त्यामुळे मनामध्ये दिव्यात्मक अशा निराकार स्वरूपाचाच विचार येई. ह्या संस्मरणीय प्रसंगी बोस यांचे जे भाषण झाले ते प्राचीन कालातील एखाद्या आत्मज्ञानी ऋषीमुनीच्या मुखातून निसृत झालेले वाटले. ते म्हणाले, मी ही संस्था केवळ एक प्रयोगशाळा म्हणून नव्हे तर एक मंदिर म्हणून आज अर्पण करीत आहे. त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व व मुद्रेवरील गांभीर्य हे त्या सभागृहातील जमलेल्या श्रोतृवृंदावर जणू एक अदृश्य शालीप्रमाणे नकळत पसरल्यासारखे भासमान होत होते. ते पुढे म्हणाले, संशोधन चालू ठेवल्यावर मी अकल्पितपणे पदार्थ विज्ञान व इंद्रिय विज्ञान या 2 शास्त्रांच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलो आणि मला आश्चर्य असे वाटले की ही सीमारेषा हळूहळू पुसट होत जात आहे. सजीव व निर्जीव सृष्टीच्या सीमारेषेवर अनेक स्पर्शबिंदू असलेले माझ्या दृष्टोत्पत्तीस आले. निर्जीव सृष्टी ही आत्तापर्यंत पूर्णतया जड मानली जात असे, पण आता तिच्यावर विविध प्रेरणांचे कार्य सुरू झाल्यावर तिच्यातही संवेदनशीलता जागृत होऊ लागल्याचे दिसून आले. खनिज धातू, वनस्पती व प्राणी यांना एका समान गुणधर्माच्या कक्षेखाली आणावेत अशी एक प्रतिक्रियात्मक विचारसरणी सर्वत्र पसरू लागली. ह्या सर्व सृष्ट पदार्थांच्या बाबतीत थकावट व मांद्य येत असल्याचे आढळून आले व त्याचप्रमाणे मृतावस्थेतील कायमची संवेदनाशून्यता ह्याही गोष्टी आढळून येण्याची शक्यता वाटू लागली. अशा तऱ्हेचे हे अजब सरसगट विधान मला आश्चर्याचे व धाडसाचे वाटून व तितकीच एक मोठी आशा मनात बाळगून मी माझ्या प्रयोगांनी दाखवून दिलेले विविध परिणाम रॉयल सोसायटीपुढे निवेदन केले. परंतु तेथे हजर असलेल्या इंद्रिय विज्ञानशास्त्रज्ञांनी मला असे सुनावले की मी फक्त विज्ञानशास्त्राबद्दलच बोलावे, कारण त्याच प्रांतात माझे म्हणणे खरे ठरणारे होते व संशोधनाची त्यांची अशी जी खास दालने त्यांमध्ये मी अतिक्रमण करू नये. नकळत मी एका अपरिचित ज्ञाती संस्थेच्या मिरासदारीमध्ये घुसत होतो आणि त्यामुळे माझ्या हातून त्यांच्या शिष्टाचाराचा उपमर्द घडला. त्यांच्या मनामध्ये अजाणतेपणे अज्ञानालाच श्रद्धा मांडणारी अशी एक धार्मिक बैठक होती. ज्या परमेश्वराने आपल्या सभोवती सतत उत्क्रांत होत असलेल्या सृष्टीचे गूढ निर्माण केले आहे त्यानेच आपणामध्ये चिकित्सा करण्याची व शंकांचे समाधान करून घेण्याची इच्छाही निर्माण केलेली आहे. आपले म्हणणे दुसऱ्यांना ताबडतोब पटवून देता येत नाही. इतर संशोधकांना ते पटवून देण्यास अनेक वर्षे लागतात. तोपर्यंत शास्त्रीय ज्ञानाच्या साधकास दीर्घकाल अनिवार्यपणे सारखे झगडावे लागते. लाभ हानी, जय पराजय यांचा विचार न करता आपले आयुष्य त्याला ह्या सिद्धीसाठी खुशीने अर्पण करावे लागते. काही कालाने प्रमुख अशा जगातील शास्त्रीय संस्थांनी माझे सिद्धांत व माझ्या प्रयोगांचे निष्कर्ष मान्य केले व शास्त्रीय ज्ञानाच्या अभ्यासाच्या बाबतीत भारताने जो हातभार लावला त्याचे महत्त्व ओळखले. कोणती लहान किंवा मर्यादित स्वरूपाची गोष्ट भारताचे समाधान करू शकेल? एका अखंडित व जिवंत अशा परंपरेला अनुसरून आणि पुनरुज्जीवनाच्या एका अतुल शक्ती सामर्थ्याने ह्या देशाने अनेक स्थित्यंतरांमधून जाऊन पुनरपी आपल्या स्वतःस कालानुरूप व स्थितीनुरूप जुळवून घेतलेले आहे. सत्वर मिळणाऱ्या व लोभनीय अशा बक्षिसांचा लोभ बाजूला सारून जीवनाची अत्युच्च मूल्ये साध्य करण्यासाठी भारतीय नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत.
आणि हे प्रयत्न निष्क्रिय संन्यासमार्गी नसून सक्रिय संघर्षाचे होते. ज्या संशोधकांनी हा संघर्ष टाळला त्यांना काहीच मिळाले नाही. त्याग करण्यासारखे आणखी त्यांच्याजवळ काही नव्हतेच. ज्याने प्रयत्नांची कास सोडली नाही व जो शेवटी विजयी ठरला त्यानेच आपल्या यशस्वी अनुभवांचे फळे प्रदान करून जगास समृद्ध केले आहे. बोस प्रयोगशाळेत आजवर वस्तुमात्राची प्रक्रिया व वनस्पतींच्या जीवनामधील अनपेक्षितपणे प्रकट झालेले ज्ञान यांवर ते संशोधन झाले. त्यायोगे पदार्थविज्ञानशास्त्र, इंद्रियविज्ञान, वैद्यक, कृषीशास्त्र व मानसशास्त्र अशा विविध शास्त्रांमधील अनेक विस्तृत दालने सखोल अभ्यासासाठी खुली करून ठेवली आहेत. ज्या समस्यांचे उकलन आजवर दुरापास्त ठरलेले होते त्या आता प्रायोगिक संशोधनाच्या कक्षेत आणून ठेवल्या आहेत. पण उच्च प्रतीचे यश हे सहजासहजी साध्य होत नाही. त्याला कडक शिस्त पाळावी लागते आणि याकरिताच ह्या प्रवेशद्वाराशी असलेल्या दालनात तुमच्यापुढे आज अतिसंवेदनशील अशा उपकरणांची ही लांबलचक फौज आणि माझ्या साच्यानुसार तयार केलेली प्रयोगसामग्री ह्या पेट्यांमध्ये मांडून ठेवलेली आहे. ही प्रयोगसामग्री व साधने तुम्हाला आमच्या दीर्घ प्रयत्नांची, अविरत श्रमांची, चिकाटीची आणि मानवी मर्यादांपलीकडे जाण्यात दाखविलेल्या चातुर्यांची कहाणी सांगतील. दीर्घ प्रयत्न अशाकरिता की ही जी फसवी भासमान दृश्ये आहेत त्यापलीकडे जाऊन सत्य काय आहे ज्याचा आजवर पत्ता लागला नाही ते शोधून काढावे. म्हणून सर्व संशोधक शास्त्रज्ञांना माहीत असते की खरी प्रयोगशाळा म्हणजे माणसाचे मन, जेथे मायेच्या पलीकडे जाऊन सत्याचे अबाधित नियम ते शोधून काढतात. या ठिकाणी केले जाणारे व्याख्यान हे केवळ अगोदर मिळविलेल्या ज्ञानाची पुनरुक्ती नाही करणार, ते नवीन संशोधन पुढे मांडतील. ते ह्या सभागृहामध्ये प्रथमच प्रयोगांद्वारा दाखवले जाईल. ही संस्था जे कार्य करील त्याची निवेदनपर प्रकाशने नियमितपणे काढण्यात येतील आणि हे भारतीय संशोधकांचे शोध साऱ्या जगभर माहीत होतील. हे शोध म्हणजे सार्वजनिक धन होय. त्यांची पेटंट्स घेतली जाणार नाहीत. आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचा गाभा असा आहे की जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्याचा वैयक्तिक स्वार्थाकरता उपयोग करण्याच्या भ्रष्टाचारापासून आपण मुक्त, अलिप्त असावे. आणखी माझी अशी इच्छा आहे की शक्यतो करून सगळ्या देशातील संशोधकांना या संस्थेत काम करावयास संधी मिळावी. ह्या बाबतीत मी आपल्या देशाची परंपराच पुढे चालवित आहे. सुमारे 25 शतकांपूर्वी भारत देशातील नालंदा आणि तक्षशिला येथील विद्यापीठांनी जगाच्या सर्व भागातील विद्वानांचे स्वागत केले होते. आता शास्त्रीय ज्ञान हे पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य यांपैकी कोणाचीही मिरासदारी नव्हे. व्यापकतेच्या दृष्टीने ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आहे. पण असे असले तरी त्यात विशेष हातभार लावण्यास भारताची एक विशिष्ट पात्रता आहे. बाह्यतः परस्पर विरोधी गोष्टींच्या ढिगाऱ्यामधून एका तऱ्हेची नवीनच अशी सुसंबद्धता आयासपूर्वक शोधून काढण्याला आवश्यक अशी जी भारतीयांची ज्वलंत कल्पनाशक्ती आहे तिला पायबंद फक्त एकाग्रतेच्या सवयीनेच घालता येतो आणि ह्या कामी जो संयम दाखवावा लागतो त्यायोगे मनास अतुल चिकाटीने सत्य शोधनाच्या मार्गास लावता येते. शास्त्रज्ञाचे शेवटचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. काळ आणि इतिहासकार यांना संभ्रमात टाकणारे सोशिकपणा हे भारताचे पर्यायी नाव खरोखरी नाही काय? उद्घाटनाच्या दिवसानंतर थोड्याच दिवसांनी मी त्या संशोधन केंद्रात पुनः गेलो. त्या महान वनस्पती शास्त्रज्ञांना आपल्या बोलण्याचे स्मरण होते. त्यांनी मला आपल्या शांत वातावरणातील प्रयोगशाळेत नेले. आता ह्या नेच्यावर मी क्रेस्कोग्राफ ठेवतो. पहा, ही वनस्पती किती अजस्त्र प्रमाणात मोठी दिसत आहे. जर गोगलगाईचे सरपटणे ह्याच अजस्त्र प्रमाणात मोठे करून दाखवले तर हा छोटासा प्राणी एखाद्या खास भरधाव आगगाडीच्या वेगाने धावत आहे असे दिसून येईल. पडद्यावर अतिभव्य प्रमाणात दाखविलेल्या त्या नेच्याच्या छायेकडे पाहण्यात माझी नजर अगदी उत्सुकतेने केंद्रित झाली होती. अतिसूक्ष्म अशा जीवनाच्या हालचाली अगदी स्पष्टपणे दिसून येत होत्या. ती वनस्पती खरोखरीच माझ्या मुग्ध डोळ्यांसमोर हळूहळू वाढत जात असलेली दिसत होती. शास्त्रज्ञांनी
त्या नेच्याच्या टोकाला धातूची कांडी लावली आणि त्याबरोबर ती निमूटपणे होत असणारी नाट्यपूर्ण वाढ एकदम थांबली आणि तो धातूची कांडी बाजूला घेतल्यावर ती वाढ पूर्ववत सुसंबद्धपणे सुरू झाली. तू पाहिलेस ना की अगदी थोडासा सुद्धा बाह्य अवरोध क्षेप हा ह्या संवेदनशील ग्रंथींना किती हानिकारक असतो. बोस म्हणाले, पहा, आता मी क्लोरोफॉर्म देतो व मग त्याचा उतारा देतो. क्लोरोफॉर्मचा परिणाम असा झाला की वाढ होण्याची एकदम थांबली आणि उताराचे औषध दिल्यावर पुनः पूर्ववत सुरू झाली. पडद्यावर उत्क्रांतिमय हालचाली दिसून येत होत्या. मी अगदी स्तब्धपणे पाहत होतो. सिनेमातला देखावासुद्धा इतका आकर्षक नसेल. माझ्या सोबत्याने त्या वनस्पतीच्या एका भागात तीक्ष्ण चाकू खुपसला. त्याबरोबर त्या ठिकाणी आकडी आल्यासारखी फडफड सुरू झाली व दुःख झाल्याचे दिसून आले. माझ्या सोबत्याने त्या वनस्पतीच्या खोडातून जेव्हा चाकू फिरवला तेव्हा पडछाया खूप आवेशाने क्षुब्ध झाली आणि मग स्तब्ध होऊन शेवटी मृत्यूमध्ये विश्राम पावली. एका मोठ्या झाडाला क्लोरोफॉर्म देऊन मी त्याचे यशस्वीपणे स्थलांतर केले. साधारणपणे जंगलातील हे राजे स्थलांतर केल्यावर पुढे थोड्याच काळात मरून पडतात. वनस्पतीच्या बाबतीत पुनरुज्जीवन साध्य करून देण्याचे सांगताना जगदीश बाबूंना अगदी मनापासून हसू आले. माझ्या नाजूक उपकरणांच्या साहाय्याने मी जे आलेख काढले आहेत ते असे सिद्ध करू शकतात की झाडांमध्ये सुद्धा रुधिराभिसरणाची प्रक्रिया चालू असते. त्यांच्या जीवनरसाची हालचाल प्राण्यांच्या शरीरातील रक्तदाबाने होणाऱ्या हालचालीसारखी असते. वनस्पतींची जीवनरस शोषून घेण्याची क्रिया केशाकर्षणासारखी यांत्रिक स्वरूपाची नसते. जसे साधारणपणे समजले जाते, ही जी घटना होती ती जिवंत अशा पेशींच्या प्रवृत्तीचे निदर्शक होय, असे स्पष्टीकरण क्रेस्कोग्राफ करून देते. रुळाच्या आकाराची एक लांब नलिका झाडाच्या बुंध्यापासून फांद्यांपर्यंत गेलेली असते व तिच्यापासून चोहीकडे सभोवार तंतू पसरत जातात आणि त्याकरवी झाडाच्या हृदयाचे कार्य होते. जितक्या बारकाईने आपण ह्या गोष्टी पाहाव्या तितके आपल्याला उघड दिसून येते की निसर्गामध्ये सर्व पदार्थांमधून एक समानधर्मी योजना नित्य कार्य करीत असते. शास्त्रज्ञ महाशयांनी आणखी एका बोस यंत्राकडे मला नेले. आता मी तुला कथिलाच्या तुकड्यावर प्रयोग करून दाखवितो. धातूंमधील जीवनशक्तीवर आघाताचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम घडून येतो. अशा विविध प्रत्याघातांची नोंद शाईच्या खुणांनी केली आहे. अणुरचनेच्या वैशिष्ट्यपूर्ण लहरी दर्शविणारा आलेखाचा तक्ता पाहत असताना मी अगदी तल्लीन झालो. प्रोफेसर साहेबांनी जेव्हा कथिलाच्या तुकड्यावर क्लोरोफॉर्म टाकला तेव्हा आंदोलनांचे नोंद लिखाण थांबले. ज्यावेळी धातूने आपली पूर्वीची स्थिती प्राप्त करून घेतली त्यावेळी ते नोंद लिखाण पुन्हा सुरू झाले. माझ्या सोबत्याने मग एक विषारी रसायनाचा उपयोग केला. पत्र्याचे टोक कंप पाहू लागले आणि अगदी त्याचबरोबर आलेखातील सुईने अगदी नाट्यपूर्ण पद्धतीने त्या धातूच्या तुकड्याची मृत्यूची घटका दर्शविली. नंतर शास्त्रज्ञ महाशय म्हणाले, बोस उपकरणांनी आलेखांच्या साहाय्याने असे दाखविले आहे की कात्रीमधील व इतर यंत्रांमधील पोलादासारखे धातू यांनाही थकवा येतो आणि मधून विश्रांती घेतल्यावर ते ताजेतवाने व कार्यक्षम होतात. धातूंमधील जीवशक्तीची नाडी ही विद्युत प्रवाह त्यांमधून वाढविल्याने किंवा त्यांच्यावर जास्त दाब ठेवल्यानेही जबरदस्त दुखावली जाते किंवा एखादी वेळी अजिबात थांबते. खोलीमध्ये ठेवलेल्या अनेक शोधयंत्रांचे मी निरीक्षण करीत होतो. ती यंत्रे म्हणजे अविश्रांत कौशल्याची बोलती स्मारके होती. साहेब आपल्या आश्चर्यकारक यंत्रांचा भरपूर उपयोग करून मोठ्या प्रमाणावर आपल्या देशातील कृषी विकासाला वेग दिला जात नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे. ह्यांपैकी काही यंत्रांचे प्रयोगशाळेमध्ये निकडीचे प्रयोग करून वनस्पतींच्या वाढीवर निरनिराळ्या प्रकारच्या खतांचा कसा परिणाम घडून येतो हे सुलभपणे दाखविता येणार नाही काय? तुझे म्हणणे बरोबर आहे. पुढील पिढ्यांकडून बोस उपकरणांचे असंख्य उपयोग केले जातील. शास्त्रज्ञाला आपल्या हयातीत इतरांकडून मान्यता मिळत नाही. आपण काही नवीन शोध शोधून काढले ह्यातच त्याला आनंद मानून घ्यावा लागतो. अविरत सेवा करणाऱ्या त्या विज्ञान महर्षीचा मी कृतज्ञतेच्या निःसंकोच उद्गारांनी निरोप घेतला. मी मनात म्हणालो, त्यांच्या बुद्धिमत्तेची ही विस्मयकारी उत्पादन क्षमता कधी आटू शकते काय? पुष्कळ वर्षे झाली त्यांच्या
बुद्धिमत्तेची क्षमता कमी झाली नाही. रेझोनंट कार्डिओग्राफ सारखा गुंतागुंतीच्या उपकरणाचा शोध लावून बोसांनी पुढे हिंदुस्थानातील असंख्य वनस्पतींवर प्रदीर्घ संशोधन चालू ठेविले. उपयुक्त अशा औषधांच्या कृतींचा म्हणता म्हणता एक अवाढव्य ग्रंथ तयार झाला. हा कार्डिओग्राफ इतक्या बारकाईने लक्ष देऊन काही एक चूक राहू न देता तयार केलेला आहे. त्या यंत्रात एका क्षणाचा 1/100 भागसुद्धा आलेखित केला जातो. वनस्पती, प्राणी आणि मानवी देह यांच्यामधील स्पंदनाचे हळूवार असे ठोके त्याच सुरात नोंदले जातात. त्या महान वनस्पतीशास्त्रज्ञाने असे भविष्य केले की ह्या कार्डिओग्राफचा उपयोग प्राण्यांच्या ऐवजी वनस्पतींवर केला जाईल व त्यांचे शास्त्रीय अवच्छेदन करता येणे शक्य होईल. वनस्पती आणि प्राणी यांना एकाच वेळी औषध देऊन त्याचे दोघांच्या शरीरांवरील परिणाम नोंदले तेव्हा त्या नोंदीमध्ये एक विलक्षण एकसूत्रीपणा व साम्य आढळून आले असे त्यांनी दाखवून दिले. मानवी शरीरामधील प्रत्येक घडण ही वनस्पतीच्या शरीरामध्ये अगोदरच केलेली आढळून येते. वनस्पतींवर असे प्रयोग केल्याने प्राणी आणि मानव यांच्या शरीर यातना थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतील. काही वर्षांनी बोसांच्या वनस्पतींवरील ह्या अग्रगामी शोधांचा इतर शास्त्रज्ञांनी पाठपुरावा केला. 1938 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये जे संशोधन झाले ते दी न्यूयॉर्क टाइम्स पत्राने प्रसिद्ध केले. ते असे: गेल्या काही वर्षामध्ये संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की ज्यावेळी मज्जातंतू, मेंदू व शरीराचे इतर भाग यांमध्ये संदेश एकमेकांकडे पोचविले जातात त्यावेळी सूक्ष्म असे विद्युत प्रवाह तरंग निर्माण होतात. ह्या प्रवाह तरंगांचे अगदी सूक्ष्म मापनाच्या गॅल्व्हनोमीटरकरवी मापन झाले आहे आणि आधुनिक बृहद्दर्शक उपकरणांकरवी त्या प्रवाह तरंगांचे लाखपट बृहतीकरण करण्यात आले आहे. जिवंत प्राण्यांच्या किंवा मनुष्याच्या देहातील ज्ञानतंतूंमधून ह्या प्रवाह तरंगांचे जे वहन होत असते त्याचा अभ्यास करण्याची आतापर्यंत एकही समाधानकारक अशी पद्धत उपलब्ध नव्हती. कारण ह्या प्रवाह तरंगांचे जे वहन होते ते अत्यंत द्रुत गतीने होत असते. डॉक्टर K.S. कोल व H.J. कर्टिस यांनी आपल्या एका शोधाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. तो शोध म्हणजे असा: सोनेरी रंगाचे मासे ठेवण्याच्या काचेच्या पात्रात जी आपण निटेला नावाच्या ताज्या पाण्यातील वनस्पतीचे पाने ठेवतो त्या वनस्पतीच्या लांबशा एकेरी पेशी ह्या गुणधर्मांच्या दृष्टीने वस्तुतः एकेरी ज्ञानतंतूच होत. यापुढे जाऊन त्यांनी असेही शोधून काढले की निटेला वनस्पतीच्या तंतूंना उत्तेजन दिल्यावर त्यातून अगदी एकाच पद्धतीने विद्युत प्रवाहाचे तरंग प्रसृत होतात. फक्त ह्या तरंगांचा गतिवेग हा मनुष्य व इतर प्राणी यांच्या शरीरातील ज्ञानतंतूंपासून प्रसूत होणाऱ्या अशाच तरंगांच्या गतिवेगापेक्षा भिन्न असतो. ह्या विद्युत प्रवाह तरंगांचा गतिवेग प्राण्यांच्यापेक्षा वनस्पतींमध्ये फारच कमी असलेला आढळून आलेला आहे. म्हणून ह्या शोधाचा उपयोग कोलंबिया विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी ज्ञानतंतूंमधून प्रवाहित होणाऱ्या विद्युत तरंगांच्या वहनाचे मंद गतीचे चलचित्र काढण्याच्या कामी करून घेतला. अशा तऱ्हेने निटेला वनस्पती ही एका प्रकारे रोझेटा दगडासारखी झाली आहे की जिचा उपयोग जड व जीव यांच्या अगदी परस्पर सीमेवरील अत्यंत गुप्त अवस्थेत ठेवलेली गूढ रहस्ये उकलण्याच्या कामी झालेला आहे. भारताच्या ह्या ध्येयवादी शास्त्रज्ञाचे कविसम्राट रवींद्रनाथ टागोर हे एक मोठे चाहते व गाढ मित्र होते. त्यांना उद्देशून त्या गोड बंगाली कवीने खालील काव्यपंक्ती लिहिल्या आहेत: साधो सांग पुनः जगास तुझिया शास्त्रीय वाणीमध्ये पूर्वापारयुगीन साम कवनी उत्तिष्ठ हो जाग्रत पाचारी घनपंडितास जवळी बोधामृत प्राशना पाचारी मद मोह पीडित जना सत्यार्थ ऐकावया पांडित्ये अतिगर्व वाद करीती तो वादही निष्फळ धीरोदात्त निसर्ग तत्पर असे पार्श्वी तुझ्या मंगल पाचारी वरदे धरे बुधजना सर्वा इथे यावया येऊ दे तव अध्व राग्नी मद्भवती संमेलनी ते जन येवो भारत आमुचा पुनरपी त्या वैभवाच्या शिरी कर्तव्योन्मुख कार्यतत्पर असे होवोत सारे जन ध्यानी तन्मय होनी
सहजही लागो समाधीतया, चित्ती निर्भयता असून कसला तो लोभ नाही मना, नाही विग्रह कोणताही कसला, शुद्धात्मताही तशी, ऐसे गौरव स्थान त्याच मिळुनी, उच्चासनी बैसुनी, साऱ्या मानवजातीला पुनरपी सन्मार्ग दावुनिया, देवोनी उपदेश, भारत बनो आदर्श साऱ्या जगा. अस्तु तर्हि एषा कथा समाप्तिं गता. तर्हि पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.